ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। सायलीने अर्जुनवरती फसवणुकीचे आरोप लावता क्षणी हात जोडत अर्जुनने सायलीची माफी मागत तिच्या पायाशी आलेला असतो, परंतु सायलीने अर्जुनला माफ केलेले नसते। त्याचमुळे अर्जुन सायलीचा गैरसमज दूर करण्यासाठी मधुबाहूंची केस कोर्टात उभा करणार असतो व त्याचबरोबर एक नाही तर दोन पुराव्यांचा धमाका करत आता साक्षीसोबत प्रियाही तिथे अडकणार असते। अर्जुन तिथे आता मधुबाहूंची जामिनावरती सुटका करत सायलीला दिवाळीचं सरप्राईज देणार असतो। अर्जुन आता कोणते दोन पुरावे कोर्टात सादर करत साक्षी प्रियाची वाट लावेल आणि त्याचबरोबर मधुबाहूंची सुटका करून सायलीला दिवाळीचं गिफ्ट देईल, सरप्राईज देईल, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पाहिलं होतं की सायली अखेर तिच्या मनातील भावना तिने अर्जुन समोर व्यक्त केलेली असतात। अर्जुनला स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते, म्हणूनच अर्जुन हात जोडत सायलीच्या पायाशी येतो, परंतु सायली ही खूप हट्टी। सायली तिथे अर्जुनला म्हणते की सर, मी फक्त इथे दिवाळीपर्यंतच आहे, आता इथून पुढचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। एकदा का दिवाळी संपली तर मी माझ्या आश्रमात कायमची निघून जाईन। आणि याचाच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन खूप जास्त पॅनिक होतो। सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाणार ही कल्पनाही त्याला करवत नसते आणि ते आता प्रत्यक्षात घडणार, म्हणून अर्जुन खूपच घाबरून जातो। आता मधुबाहूंना जामिनावरती सोडवण्यासाठी अर्जुनकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसतो, कारण ते करूनच अर्जुन सायलीचं मन पुन्हा जिंकू शकणार असतो। तर दुसऱ्या दिवशी चैतन्य स्टडी रूममध्ये एक केस स्टडी करत असतो, तेव्हा अर्जुन तिथे येतो। तो खूपच अस्वस्थ असतो। चैतन्य विचारतो की अर्जुन काय झालंय, तेव्हा अर्जुन रडायला लागतो। चैतन्याला मोठा धक्काच बसतो। चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन सांग ना, नक्की काय झालं आहे। हे बघ, तू काहीच नाही सांगितलं तर मला काय आणि कसं कळणार आहे। तेव्हा अर्जुन तिथे अखेर खुलासा करतो। तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य, आता सगळं संपलं आहे, मला हरल्यासारखं वाटतं आहे। तेव्हा चैतन्य विचारतो की असं काय झालं आहे अर्जुन। तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायलींनी काल अखेर त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय राग होता ते माझ्यासमोर सांगितलं। ज्यावेळी त्या ऑफिसमध्ये टिफिन घेऊन आल्या होत्या ना, त्यावेळी त्यांनी आपलं बोलणं ऐकलं होतं आणि तेव्हापासूनच त्या माझ्यावरती रागावल्या होत्या चैतन्य। तेव्हा चैतन्य विचारतो की नक्की काय ऐकलं आहे। तू मिसेस सायलीवरती, वहिनीवरती प्रेम करतो ही गोष्ट तिने ऐकली होती का। तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, त्याबद्दल तर त्या मला काही बोलल्या नाहीत, परंतु मधुबाहूंची केस मी लांबवतोय हे त्यांनी ऐकलं होतं असं त्या म्हणत होत्या आणि म्हणूनच त्या माझ्यावरती खूप जास्त चिडल्या होत्या। आणि चैतन्य, त्यांनी काय निर्णय घेतला हे माहिती आहे का तुला। त्या ना मला सोडून जाणार आहेत, हे घर सोडून जाणार आहेत। तेव्हा चैतन्य विचारतो की काय, अरे अचानक असं कसं काय निर्णय घेऊ शकतात त्या, तुमचं कॉन्ट्रॅक्ट तर वाढलं आहे ना। तेव्हा अर्जुन म्हणतो की लिगली तर 1 वर्षाचंच ते कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्ही फक्त बोलून ते वाढवलं होतं। मिसेस सायली मला स्पष्टपणे म्हणाल्या की दिवाळी संपल्यानंतर त्या हे घर सोडून कायमचं त्यांच्या माणसात निघून जातील। मी त्यांच्यासाठी कुणीच नाही आहे चैतन्य। हे जेव्हा मी ऐकलं ना, तेव्हा मला मोठा धक्काच बसला। तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तू असं पॅनिक नको होऊ, याच्यावरती काहीतरी तोडगा आपण काढूया। तेव्हा अर्जुन म्हणतो की कसलं काय चैतन्य, मिसेस सायली काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत, मी काय बोलणार आहे। चैतन्य, तुला माहिती आहे का, काल माझ्या चुकीची त्यांनी मला जाणीव करून दिली। त्या माझ्यावरती का रागावल्या होत्या हे देखील त्यांनी मला सांगितलं। तेव्हा मी त्यांच्यासमोर हात जोडले, त्यांच्या पायाही पडलो, तरी देखील त्या माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत। त्यांनी माझ्यावरती फसवणुकीचे आरोप लावले आहेत। चैतन्य, तुझ्या लक्षात येतंय का, मिसेस सायली माझ्यामुळे हर्ट झाले आहेत, मी आता कसा थांबवू त्यांना, मला काहीच सुचत नाही आहे चैतन्य, असं म्हणत अर्जुन आता ढसाढसा रडायला लागतो। चैतन्य तिथे म्हणतो की हे बघ अर्जुन, पॅनिक होऊन काहीच उपयोग नाही आहे, तू एक काम कर ना, तू वहिनींसाठी मधुबाहूंची लवकरात लवकर जामिनावरती सुटका कर। हे बघ सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून तुला दूर जायला नको आहेत ना, मग आपल्याकडे फक्त हाच एक मार्ग आहे। तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की चैतन्य, अरे असं ना तसं मिसेस सायली निघून जातीलच ना। हे बघ, मधुबाहू जरी सुटले तरी देखील त्या आश्रमात निघून जाणार आहेत आणि मधुबाहू नाही सुटले तरी देखील सायली
आश्रमात निघून जाणार आहे. मला कळत नाही आहे मी काय निर्णय घेऊ आता. चैतन्य, मी हारलो आहे असं म्हणत अर्जुन खूप रडत असतो. तर चैतन्य तिथे सांगतो की हे बघ अर्जुन, तू अजिबात हारलेला नाही आहेस. सायली वहिनींचा गैरसमज तू दूर कर. तू एक काम कर, मधुभाऊंची केसची तारीख मागव आणि सायली वहिनींचा गैरसमज दूर कर. तेव्हा चैतन्यला अर्जुन म्हणतो की त्याने काय होणार आहे. तर चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तू जर असं केलं तर सायली वहिनीचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास बसेल आणि त्यांना वाटेल की तुझ्या मनात असं काही नव्हतं. हे सगळं तू मुद्दाम केलेलं नाही आहेस. तू त्यांची फसवणूकच केलेली नाही आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्या तुझं ऐकतील, इथे राहायला कदाचित तयारही होतील. आणि असंही तू म्हणाला होतास ना की मधुभाऊ सुटल्यानंतर तू सायली वहिनींना तुझ्या मनातील प्रेम सांगणार आहे, तिला प्रपोज करणार आहे. अरे अर्जुन, हाच तर तो टाईम आहे. लवकरात लवकर मधुभाऊंना सोडव आणि सायली वहिनींना प्रपोज कर. तू सायली वहिनींना थांबवू शकतोस. चैतन्यने आता सल्ला दिलेला असतो. तेव्हा अर्जुनला जरासा धीर येतो. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य, मी आता एक गोष्ट ठरवली आहे. मी तिथे मधुभाऊंची केसची तारीख डिक्लेअर केली आहे. मी मधुभाऊंची केस लढतो आहे ही गोष्ट मिसेस सायलीला नाही सांगणार. तेव्हा चैतन्य विचारतो की अर्जुन, परंतु असं का. त्या चैतन्य सांगतो की चैतन्याला अर्जुन सांगतो, हे बघ चैतन्य, मी जरी मिसेस सायलीला हे सांगायला गेलो तर त्यांना कदाचित असं वाटेल की त्या माझ्यावरती चिडल्या आहेत, म्हणून मी मधुभाऊंची केस कोर्टात उभी केली आणि हे सगळं मी मुद्दाम करतोय. म्हणजे इतके दिवस मी त्यांची फसवणूक करत होतो. परंतु मी गुपचूपपणे जर मधुभाऊंची जामिनावरती सुटका करून त्यांना घरी घेऊन येत मिसेस सायलीला सरप्राईज जर दिलं ना, तर त्या खूप खुश होतील आणि कदाचित त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा राग जो आहे तोही मिटेल. आपण कुसुमताई, सायली या दोघींनाही सांगायचं नाही की मधुभाऊंची केस आपण लढतो आहोत. तेव्हा चैतन्य विचारतो की परंतु अर्जुन, पुरावे. अर्जुन म्हणतो की चैतन्य, माझ्याकडे 2 पुरावे तयार आहेत. तू लवकरात लवकर कोर्टाची तारीख मागून घे. मी तोपर्यंत पुरावे तयार ठेवतो. तर तिथे आता चैतन्याने अर्जुनच्या सांगण्यावरून कोर्टाची 1 दिवसानंतरची तारीख मागून घेतलेली असते. आणि ज्यावेळी प्रिया त्याचबरोबर साक्षीच्या घरी नोटीस जाते तेव्हा साक्षी पुरती हादरते आणि ती तिथे महिपतला म्हणते की अण्णा, अचानकपणे अर्जुनने कोर्टाची तारीख मागून घेतली आहे. त्याला आता आपल्या विरोधात कोणता पुरावा मिळाला असेल. तेव्हा महिपत तिथे म्हणतो की मलाही कळत नाही. तो अर्जुन सुभेदार खूप जास्त चिवट आहे आणि खूप जास्त सटीक सुद्धा. तो कधी काय करेल त्याचा नेम नाही सांगता येणार. आता त्याच्या हाती कोणते पुरावे असतील तेही मला कळत नाहीये. तेव्हा साक्षी देखील घाबरलेली असते. तर महिपत तिथे पुन्हा साक्षीला बरं वाटावं यासाठी तो तिथे म्हणतो की अजिबात घाबरायचं नाहीस पोरी. अर्जुन सुभेदाराने यावेळी जरी पुरावे दाखवून तुला त्या सगळ्यांमध्ये अडकवण्याचा गोवण्याचा प्रयत्न केला तरी देखील मी अजून जिवंत आहे. तुझा हा बाप जिवंत आहे. तुला काहीच नाही होऊ देणार. तू फक्त निवांत राहा. त्या पुराव्यांच्या पुन्हा काय करायचं आणि जर तू त्यात अडकत असशील तर तुला त्या जेलमधून बाहेर कसं काढायचं ते तुझा बाप बघेल. अजिबात त्या अर्जुन सुभेदाराला घाबरायचं नाही. बिनधास्त ती केस लढायची असं तिथे आता महिपत साक्षीला म्हणतो. तर इकडे प्रियाला देखील कोर्टाची नोटीस गेलेली असते. तेव्हा तिथे आता रविराज विचार करतात की अर्जुनला असे कोणते पुरावे भेटले असावेत. रविराज अर्जुनला फोन करतात आणि ते विचारतात की अचानकपणे तू कोर्टाची तारीख मागून घेतली आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, काही महत्त्वाचे पुरावे त्या कोर्ट केसमध्ये माझ्या हाती लागले आहेत सिनियर. तेव्हा तिथे रविराज म्हणतात की अर्जुन, ही केस तू जिंकशील. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की मला तर असंच वाटतं आहे की लवकरात लवकर मधुभाऊ जामिनावरती सुटावेत. गेले 1.5 वर्ष ही केस मी लढतो आहे, परंतु आता यावेळी ते लवकरात लवकर जामिनावरती सुटावेत यासाठी मी कोर्टात रिक्वेस्ट करणार आहे. तर रविराज तिथे म्हणतात की अर्जुन, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. प्रिया खूपच घाबरून जाते. प्रिया लगेचच साक्षीला फोन करते आणि ती साक्षीला विचारते की अर्जुनची कोर्टाची नोटीस तुला आली आहे ना. तेव्हा साक्षीच म्हणते की हो. तर प्रिया तिथे खूप चिडते आणि ती म्हणते की यावेळी कोर्ट केसमध्ये अर्जुनने मला देखील नोटीस पाठवली आहे आणि त्याला नक्की आपल्या विरोधात काही पुरावे मिळाले असतील का. रविराज किल्लेदाराशी तो बोलत होता तेव्हा तो म्हणत होता की त्याच्या हाती कोणता तरी पुरावा आहे म्हणे.
साक्षी, अर्जुनला काय पुरावा मिळाला असेल ग? तेव्हा तिथे साक्षी प्रियाला म्हणते, मलाही काहीच माहीत नाही आहे प्रिया याबद्दल. खरं तर तू अर्जुनच्या घरी जाऊन त्याचा तपास लावायला हवा. तेव्हा तिथे आता प्रिया आधीचीच अडकलेली असते, कारण सुभेदारांच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी ऑलरेडी बंद झालेले असतात. एक घोडचूक तिला नडलेली असते आणि आता दुसरी घोडचूक तिला चांगलीच अडकवणार असते. तर अर्जुने पुराव्यांचा सुगावा कोणालाही लागू दिलेला नसतो. जबरदस्त अर्जुन कोर्टात आता बाजी पालटणार असतो. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्य दोघेही कोर्ट केससाठी निघालेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत विचार करतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्यावरती ज्या कारणांसाठी रागावला आहात ते कारण आता लवकरच दूर होणार आहे. मधुभाऊंना आता सोडवून मी तुम्हाला दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट देणार आहे आणि मला खात्री आहे की त्यावेळी तुम्ही खूप खुश तरी व्हाल, परंतु तुमच्या मनात माझ्याबद्दलचा असणारा रागही कायमचाच संपेल आणि मग मधुभाऊ सुटल्यानंतर मी माझ्या प्रेमाची तुम्हाला कबुली देईन. तर अर्जुन चैतन्य दोघेही कल्पनाला सांगून एक महत्त्वाची कोर्ट केस असल्याचं सांगतात व तेथून आता कोर्टात येतात. तर कोर्ट केसला सुरुवात होण्याआधी मधुभाऊ अर्जुनला भेटतात. अर्जुनला ते विचारतात की साऊ कुसुम आल्याच नाही आहेत का? तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की माफ करा मधुभाऊ, तुमचे साऊ माझ्यावरती खूप जास्त चिडले आहे. इतके दिवस झाले मी तुम्हाला सोडवलेलं नाही आहे ना म्हणून. तेव्हा तिथे मधुभाऊ हसतात आणि म्हणतात की ही साऊपणा खरंच खूप जास्त हट्टी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच तुमची मुलगी खूपच हट्टी आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ. खरं तर मी ही गोष्ट सायलीला सांगितली नाही कारण मला दिवाळीचं तिला सरप्राईज द्यायचं आहे. यावेळी तुम्ही जामिनावरती नक्की सुटाल आणि मी तुम्हाला स्वतः घरी दिवाळीसाठी घेऊन जाईल आणि सायलीला सरप्राईज देईन. बघा मग तुमची साऊ किती खुश होईल. मधुभाऊ तिथे म्हणतात की जावई बापू, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ही केस आता तुम्ही यावेळी तर नक्की जिंकाल आणि मला आशा आहे की तुम्ही यावेळी तरी मला जामिनावरून नक्की सोडवाल. मागच्या आश्रमाची केस जी तुम्ही फिरवलीत ना, त्यावरून मला आता एक नवी आशा, नवी उमेद निर्माण झाली आहे. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. असं म्हणत तिथे आता मधुभाऊंनी अर्जुनला लढण्याचं बळ दिलेलं असतं. तर काही वेळानंतर तिथे कोर्ट केसला सुरुवात झालेली असते. ज्यावेळी मिलॉर्ड कोर्टात येतात तेव्हा तिथे आता ते अर्जुनला विचारतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही अचानकपणेच कोर्टाची तारीख मागून घेतली आहे. तुमच्याकडे जर काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असतील तर ते कोर्टापुढे सादर करा आणि स्वतःच्या स्टेटमेंटला सुरुवात करा. तर अर्जुन तिथे उठतो. अर्जुन तिथे कोर्टाला म्हणतो की मिलॉर्ड, गेले 1.5 वर्ष ही केस चालू आहे आणि यामध्ये अनेक पुरावे, जे खोटे पुरावे रचले गेले ते मधुभाऊंच्या विरोधात रचले गेले होते. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. हे मी कोर्टात प्रूफही करून दाखवलं आहे. परंतु आता मधुभाऊंना मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचबरोबर नक्की चुकतंय तरी काय हे मला आता कोर्टाला दाखवून द्यायचं आहे. तेव्हा तिथे आता मिलॉर्ड परवानगी देतात. अर्जुन मधुभाऊंकडे जातो आणि तो मधुभाऊंना प्रश्न विचारतो की मला सांगा मधुभाऊ, की आश्रमात तिथे नक्की तुम्ही गेल्यानंतर काय घडलं होतं, पुन्हा एकदा सांगा. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की मी आश्रमात गेल्यानंतर सर्व ठिकाणी कागदांचा पसारा होता. विलास, साक्षी दोघेही आश्रमाचे पेपर शोधत होते. तेव्हा मी त्यांना जाब विचारला तर साक्षीने बंदूक काढली आणि मला धमकवायला लागली. तेव्हा मी, विलास, साक्षी आमच्या तिघांमध्येही झटापट झाली आणि त्या झटापटीमध्येच साक्षीच्या हातून गोळी विलासला लागली होती. मग मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. साक्षीने माझ्या हातून फोन हिसकावून घेतला. माझ्या डोक्यात पाठीमागून वार करण्यात आला आणि तिथेच मी बेशुद्ध पडलो. तो वार कोणी केला होता हे देखील मला माहीत नाहीये, परंतु माझी खात्री आहे की ती वार करणारी नक्की प्रियाच असावी, कारण आश्रमात आमच्या व्यतिरिक्त प्रिया हजर होती असं तिने सांगितलं होतं. तर अर्जुन तिथे म्हणतो की बरं ठीक आहे मधुभाऊ. अर्जुन तिथे कोर्टाला म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, मधुभाऊंनी साक्ष तर दिली आहे आणि मधुभाऊ म्हणतायत त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये झटापट झाली होती. मिस प्रिया मधुकर यांनी, म्हणजेच आत्ताच्या तन्वी किल्लेदार यांनी देखील आपल्याला सांगितलं होतं की मधुभाऊ विलास यांच्यामध्ये झटापट झाली होती. तर त्या झटापटीमध्ये त्या बंदुकीवरती
ज्या बंदुकीमुळे खून झाला होता त्या बंदुकीवरती फक्त आणि फक्त मधुभाऊंचेच फिंगरप्रिंट कसे असू शकतात? त्याच बंदुकीवरती विलासचे देखील फिंगरप्रिंट असायला हवे होते. याचा अर्थ असाच होतो की त्या ठिकाणी आश्रमात त्यावेळी साक्षी शिकरे देखील हजर होती. तिने आपलं नाव तिथे येऊ नये यासाठी त्या बंदुकीवरचे फिंगरप्रिंट पुसले आणि तिथे ती बंदूक मधुभाऊंच्या हाती टेकली. आणि मग काय झालं? सुरुवातीचे असणारे फिंगरप्रिंट जे पोटाचे ठसे होते ते गायब झाले आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट उमटले. म्हणजे हे सगळं काही प्री प्लॅन्ड होतं. साक्षी शिकरेंना या सगळ्या प्रकरणात अडकायचं नव्हतं. साक्षीला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण साक्षी त्या खुनाच्या केसमध्ये अडकत चाललेली असते. पवार वकील उठतात आणि तिथे साक्षीची बाजू घेतात. ते अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही जे कोर्टाला स्टेटमेंट देताय, तर मला फक्त अर्जुन सुभेदारांना एकच प्रश्न विचारायचा आहे की ते कोणत्या पुराव्याच्या आधारे साक्षी शिकरेंचं नाव घेत आहेत? नाही म्हणजे साक्षी शिकरेच आश्रमात हजर होत्या आणि त्यांनीच त्या पिस्तूलवरचे, ज्या पिस्तूलने खून झाला होता त्याच्यावर ते फिंगरप्रिंट पुसले आणि ती पिस्तूल मधुभाऊंच्या हाती टेकली. हे तुम्ही कोणत्या पुराव्यांच्या आधारे सांगू शकता? तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला साक्षी शिकरे देऊ शकतात. आणि अर्जुन मुद्दाम साक्षीला कटघऱ्यात बोलावतो. अर्जुन तिथे साक्षीला प्रश्न विचारतो की मला सांगा साक्षी शिकरे, त्या दिवशी तुम्ही आश्रमात हजर होतात, तुमच्या तिघांमध्ये छटापट झाली, परंतु तिथे फक्त मधुभाऊंचेच फिंगरप्रिंट उमटले आहेत. मग तुमच्या दोघांचे फिंगरप्रिंट काय झाले? तेव्हा तिथे साक्षी म्हणते की मी आश्रमात त्या रात्री अजिबात गेलेले नव्हते, माझा आणि या खुनाचा काहीही संबंध नाही आहे. आणि साक्षी आरोप झटकते. अर्जुन तिथे म्हणतो की आजपर्यंत तुम्ही आश्रमात गेलाच नव्हता हे सांगत राहिलात, परंतु तुम्ही खुनाच्या रात्री त्याच वेळेत कुठेतरी गायब होतात त्या हॉटेलमधून. हे सगळं काही मी कोर्टासमोर प्रूव्ह करून दाखवलं आहे साक्षी शिकरे. त्यानंतर तुम्ही 2-3 पुरावे रचत गेलात एका पाठोपाठ एक आणि कोर्टाला तुम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला की खुनाच्या रात्री तुम्ही एका वेगळ्याच कामामध्ये व्यस्त होतात आणि कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हे मी कोर्टासमोर सादर केला आहे साक्षी शिकरे. तुमचा आणि या खुनाचा खूप जवळचा संबंध आहे, कारण तो खून मधुकर पाटलांचा नाही तर तुमच्या स्वतःच्या हातून घडला आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही त्यांच्या विरोधात अनेक पुरावे रचत गेलात, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून तुम्ही पुढे एक गोष्ट केलीत, आमदार साहेबांची भेट घेऊन पोतदार जजला हाताशी घेतलं आणि त्या जजला पैसे चारून ती आश्रमाची जागा मिळवली. त्याच्यावरचा मी आणलेला स्टे देखील तुम्ही हटवलात. तर अर्जुन तिथे मिलॉर्डला सांगतो की हे सगळं महिपत साक्षी या दोघांनी या कारणासाठी केलं की एकदा का आश्रम यांनी बळकावलं, म्हणजेच आश्रम स्वतः मिळवलं आणि त्यानंतर ते आश्रम जर जमीनदोस्त केलं, ते पाडलं, तर तिथे एकही पुरावा शिल्लक राहणार नाही आणि मग साक्षी शिकरे त्या प्रकरणात अडकण्याचा प्रसंगच येत नाही, काही संबंधच उरत नाही. ही यांची एक चाल होती मधुभाऊंना या केसमध्ये अडकवून ठेवण्यासाठीची. परंतु वेळीच पुरोहित जज यांचं सर्वांच्या समोर लाच घेण्याचं जे प्रकरण होतं ते उघडकीला आणलं आणि त्यामध्ये महिपत साक्षी यांनी त्यांना लाच देऊन ते आश्रम पाडण्यासाठी प्रयत्न केले होते, कारण त्यांना त्या आश्रमाचे पुरावे नष्ट करायचे होते. तर अर्जुन तिथे मुद्दाम साक्षीला म्हणतो की सांगा, तुमचं असं म्हणणं आहे की त्या खुनाच्या रात्री तुम्ही तिथे हजर नव्हताच, मग तुमचं आणि विलास या दोघांचेही त्या बंदुकीचे वरचे ठसे कसे काय गायब झाले? बरं तुम्ही नव्हतात, परंतु तिथे मधुभाऊ विलास या दोघांमध्ये झटापट झाली होती, परंतु त्यामध्ये फक्त आणि फक्त मधुकर पाटलांचेच फिंगरप्रिंट कसे असू शकतात याचं उत्तर मला हवं आहे. मी साक्षी शिकरे तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. बोला साक्षी शिकरे, असं अर्जुन तिथे सतत म्हणत साक्षीला टिवचायला लागतो, उकसवायला लागतो. तेव्हा साक्षी चिडूनच म्हणते की हे मला माहीत नाही आहे. तेव्हा अर्जुन तिच्यावरती मुद्दाम ओरडतो आणि म्हणतो की तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण हा खून तुम्ही स्वतः केला आहे आणि त्यानंतर मधुकर पाटलांना अडकवण्यासाठी तुम्ही विलासचे खून केला आणि मग
ते आश्रम बळकावण्यासाठी पुढे सगळं प्लॅन करत गेलात. त्या खुनाच्या आरोपातून सुटण्यासाठी सगळे काही पुरावे रचत गेलात. मग जर तुम्हाला पुरावे रचायचीच गरज पडत होती, याचा अर्थ असाच होतो की साक्षी शिकरे तो खून तुमच्या हातून झाला आहे. तुम्ही तिथे त्यावेळी त्या जागी हजर होतात. असं तिथे आता म्हणताक्षणी साक्षीच्या तोंडून चुकून रागाच्या भरामध्ये एक वाक्य निघून जातं की ते बद्दल मला काहीच माहीत नाही, कारण माझ्यानंतर तिथे प्रिया हजर होती. असं तिथे आता कोर्टाच्या समोर साक्षीच्या तोंडून खुलासा होता क्षणी अर्जुन तिथे हसायला लागतो आणि तो मिलॉर्डला म्हणतो की पाहताय ना मिलॉर्ड, सत्य आपोआप बाहेर आलं. ॲडव्होकेट पवार, आता तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न विचारायचे आहेत का? साक्षी शिकरे यांनी स्वतः सांगितलंय की त्या तेथून निघून गेल्यानंतर प्रिया मधुकर म्हणजेच आत्ताच्या तन्वी किल्लेदार या तिथे हजर होत्या आणि या खुनाच्या केसच्या त्या एकमेव आय विटनेस आहेत, ज्या या केसमध्ये खोटी साक्ष देत आहेत साक्षी शिकरे यांना वाचवण्यासाठी. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, हे बघा, मधुभाऊंनी साक्ष म्हणजेच मधुकर पाटलाने साक्ष दिली होती. त्या साक्षीनुसार साक्षी शिकरे, विलास व मधुभाऊ या तिघांमध्ये झटापट झाली होती आणि त्या झटापटीमध्ये या दोघांचे फिंगरप्रिंट कसे काय गायब होऊ शकतात, याचाच अर्थ असा होतो की साक्षी शिकरेंच्या हातून खून झाला. म्हणजेच मधुभाऊंना बेशुद्ध करणारी चौथी व्यक्ती तिथे हजर होती, ती म्हणजे प्रिया. आणि प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यात वार करून त्यांना बेशुद्ध केलं आणि त्यानंतर एक एक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनने आता जबरदस्त कोर्टात धमाका केलेला असतो. तर अर्जुन तिथे म्हणतो की स्वतः ज्या खुनाच्या आरोपामध्ये अडकलेले आहेत, ज्यांच्यावरती संशयित गुन्हेगार म्हणून आरोप आहेत, त्या साक्षी शिकरेंच्या तोंडून स्वतःच सत्य बाहेर पडलं आहे. मी फक्त कोर्टाला एक विनंती करतो आहे की मधुकर पाटलांचा या सगळ्या खुनाच्या केसशी काहीच संबंध नाही आहे. त्यांना अडकवण्यासाठी साक्षी शिकरे, महिपत शिकरे यांनी पुरावे रचत गेले होते आणि प्रिया मधुकर यांनी देखील साक्षी यांना वाचवण्यासाठी मधुकर पाटलांच्या विरोधात खोटी साक्ष दिली आहे. हे सत्य स्वतः साक्षी यांच्या तोंडून बाहेर पडलं आहे. कोर्टाला फक्त माझी एकच विनंती आहे की मधुकर पाटलांना आता लवकरात लवकर जामीन द्यावा, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा काडीचाही हात नाही आहे, हे आता कोर्टासमोर मी सिद्ध करून दाखवलं आहे. तर आता अर्जुनने एक पुरावा तरी सादर केला आहे. त्या पुराव्याच्या आधारावरती अर्जुन या केसची दिशा कशी पालटेल आणि आता मिलॉर्ड, मधुभाऊंना जामिनावरती सोडवतील का? अर्जुन सायलीला सरप्राईज कसं देईल, हे आपण येणाऱ्या भागात